धाऱ्याने ठरवले की गोरगरिबाला न्याय द्यायचा. मग आता गोरगरिबांनी ठरवले त्यांना खुर्ची द्यायची. मग जो संघर्ष करायची वेळ येईल तो संघर्ष करायचा, पण आता खुर्ची त्यांना द्यायची नाही. हीच भूमिका आता शेतकऱ्यांची पण आहे, सगळ्या जाती धर्मांच्या बांधवांची पण आहे, मराठ्यांची पण आहे, दलित मुस्लिमांची पण आहे. तुम्हाला आणखीन पुढं त्या 20 तारखेपर्यंत खूप आणखीन चित्र बदलले. मी मगाशी पण सांगितलं, आता पण पुन्हा सांगतो, जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी जे गणित बांधलं फेल होणार त्यांना आणखीन तरी प्रामाणिक भूमिका आमची. पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलतोय. मला समाजाला राजकारणात जायचं, मला ढकलू नका द्या. मी जर गेलो तर तुम्ही बांधलेले गणित सगळे चुकून आले. मला नका ऐकायचं, माझी नाही विचार राजकारणात. मी जर एकदा घुसलो तर परिणामाची चिंता नाही करत. मी शेतकऱ्यांपासून ताराबलुतेदारांचं, ओबीसीचं, गोरगरिबांचं, मराठ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य आणल्याशिवाय मागं सरकणार नाही. तुम्हाला घ्यायचं असेल समजून फडणवीस साहेब तर घ्या, नसेल घ्यायचं तर माझा नाविलाज आहे. मला राजकारणात नाही जायचं, मी बार बार सांगतो. तुमच्या दोनच्या टप्पूचे म्हणते तर राजकीय भाषा बोलायला तुम्ही आरक्षण देणार नसलात मग राजकीय भाषेनं बोलत कोणचे बोलत. तुम्ही आरक्षण द्या, राजकीय भाषा बंद. कारण तुम्ही जर देणार नसाल तर भाषा बोलू कोणची, आणि माझ्या पुढं पर्याय काय आणि माझ्या समाजापुढं दुसरा पर्याय काय. देणार नाही म्हणल्यावर सत्ता आरक्षण देते तर मग सत्तेत जावं लागेल. काय समाजाचं आणि माझं काय चुकतंय. तुम्ही जर आमच्या लेकरा बाळाचं मतदान घेऊन, माझ्या समाजाचं मतदान घेऊन माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचा वाटोळा करणार असेल त्या खुर्चीसाठी, तर ती खुर्चीच आम्ही तुम्हाला मिळून देत नाहीत. आता गोरगरीब नितेश राणे असं म्हटले की मराठ्यांना आरक्षण फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात आणि जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात यावे. आता संपर्क द्यायला माझ्याजवळ मोबाईल नाही, त्यांचा नंबर माझ्याजवळ. त्यांचा मोबाईल कव्हर क्षेत्राच्या बाहेर असतो आणि आमच्या इकडे रेंज आहे तर तुम्ही घाली दा. आमची रेंज नेट उडी तरच. संपर्कात येऊ कसं आणि तेच देऊ शकतात. तर आम्ही सांगत होत ना, डोक्यावर घेऊन नाचू शकतात मराठी. तुम्हाला भाषाच कळत नाही, वाच करायची सवय लागली नुसती. ते एक तलावाच्या शेजारी ढव असतो, त्यातनं बुडबुड येते, तसं नुसतं वाच करायची सवय लागली. मार्गच काढायचा नाही, बोलायचं नाही, नुसता नेतान पक्ष तुंतून वाजित बसायचं, एवढाच धंदा येतो. मार्ग कसा काढायचा, समाजातला रोष कसा कमी करायचा, शेतकऱ्यांचा रोष कसा कमी करायचा, हे कामं करायचं बघायचं ना. तुम्हाला गॅजेट आणणं व्हाय ना, तिने तुम्हाला सगळ्या सोयीची अंमलबजावणी करणं होणार. संपर्क वाढून काय करायचं, नुसतं फोनवर बोलून काय करायचं. मला खरं ते लागत द्या म्हणा, त्यांना म्हणा द्या, देवेंद्र फडणवीस साहेबाला म्हणा आरक्षण. हेच मराठी डोक्यावर घेऊन नसते. काय करायचं आम्हाला राजकारण फाजकारणाचं, पण नाही दिलं ना भोगाच. मी जर त्याच्यात पाय ठोला तुमच्या गणित बिघडले. तुम्हाला नुसतं खांडाखाली झोपायचं काम आहे. खांडाखाली झोपणे, स्वप्न बघणे, असली गोधडीत अंगावर घेणे, नसा तसाच फाटल्याला टावेल तोंडावर घेणे, नुसते स्वप्न बघणे, कसं काय पडून करून दाखवी. मला त्याच्यात पाय ठेवायला लावू नका, सुप्रसाद करून टाकेल. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं आहे आणि संविधानानुसारच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येतं असं छगन भुजबळ म्हणतात. त्याला तर काहीच कळत नाही बरं, बदग सगळ्या दुनियाचं. त्याला तर का मी म्हणतो नेमकी अक्कल वाटत दिवशी कुंकड गेलं तर ती कुंकड नाही. कव्हा लाईनी तो बसतून त्या टायमालाच कसं काय लाईनी तो म्हणा होता पाणी. त्याला काही कळतच नाही कसं मिळत कसं. अरे उलट ओबीसीला मिळत नाही, मराठ्याला मिळतंय. मराठा 200 वर्षापासून ओबीसी आरक्षणात आहे. तो आत्ता गेलाय, हे आत्ता गेलाय. तो वाटा आम्हाला दिसतो, तू गेलाय का वशी. तू मला शिकी दे परत म्हणताय मग आलाय अनुभव. काय अनुभव तो मग परत बोलले की म्हणते तर त्याचं वय काय वय येतो. भाजपचे नेते आहेत प्रसाद लाडते असं म्हटले, तुम्हाला आव्हान केले तुम्ही 288 जागा लढवून दाखवा. लय आव्हान केल्यावर मी लढीत नसतो. मग ग पडा
गप झोपा सांगितलं तेवढं करत जा. पुढच्या वेळेस विधान परिषदेला परत आमदार व्हायचं सांगितलं तेवढंच करायचं. लय माया नादी आणखीन लागू नका. मी पुन्हा सांगतो, माया नादी लागू नका तुम्ही. तुमचं चालून द्या. तुमचा फडणवीस साहेब नेता आहे, आपलं रोज मुख्य घ्यायचा 2-3चे तिथं बस जाता. मला काय बोलत, माझं भांडण सरकारशी आहे. मी सरकार बघून घेईन. कोणत्या जातीशी माझं भांडण नाही, कोणत्या ओबीसीशी नाही, कोणत्या नेत्याशी नाही. माझं भांडण सरकारने मी बघून काय करायचं. आणि सरकारमध्ये जर तुला लय नेत्याची माया येते तर त्याला म्हणा पटकून आरक्षण देऊन टाक. लय माया येते नाही तर बाजू घेऊ नको. उगं गप्प मराठे खवळून घेऊ नको. उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. उमेदवार येऊन भेटतात तुम्हाला. आतापर्यंत किती जणांनी भेट दिली किंवा डेटा घेऊन आले? आता लय मोठे आले हो. काल थोडे होते म्हणून 23 सांगितले, आज लय झाले. त्यात राजकीय नेते लय येत. यांचा खाकानाच व्हायच्या मागे. त्यांची मागण्या सुद्धा वेगळ्या आहेत. आलं ध्यानात तर द्या म्हणतात आम्हाला. नाही तर तुमचा परवडतो आम्हाला, पण ते घरानं परवडत नाही. ते म्हणजे नाव नाही सांगत. हां, ते म्हणजे ते घरानं परवडत नाही आम्हाला, ते पाडायला परवडत. तुमचा एखादा दगड निवडून आणलेला परवडतो. खाकानच का होणार यांचं. यांनी तिकडं जाऊ देऊ नये, समजून घ्यावं देवेंद्र फडणवीस साहेब. पहिल्यासारखं हलक्यात घेऊ नये, नुसतं हसण्यावर नेऊ नये म्हणा. असा बऱ्या वाजन ना तुम्हाला दाखवतो. जरा थांबा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.